सत्ता गेली, पक्ष गेला, चिन्ह गेलं आणि बापही गेला, तरी उद्धव ठाकरे लढले। आता ही लढाई केवळ लोकसभा, विधानसभा किंवा विधान परिषदांपुरती नाही, ती आता मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीची नाही, तर लढाई आहे अस्तित्वाची। ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तो संपणार नाही असं राज ठाकरे यांचं वाक्य खूप काही सांगून जातं। भाजपचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं एकच उद्दिष्ट आहे, सध्या एकच लक्ष्य आहे, आणि ते म्हणजे ठाकरे ब्रँड न्यूट्रलाइज करणं। उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली। ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी पर्सनली घेतली आणि ठाकरे यांचं राजकारण संपवण्याचा हा प्रणच जणू त्यांनी घेतला। संजय राऊतांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत चौकशा सुरू होतात। ईडी, सीबीआय, आयकर विभाग एकाच वेळी ठाकरे विरोधात सक्रिय होतात। मीडिया यंत्रणा सक्रिय होते। रोज नवे लीक, रोज नवे आरोप। उद्धव ठाकरे झुकतील अशी अपेक्षा होती, पण ते झुकले नाही। शिवसेना नावही गेलं, धनुष्यबाणही गेलं, नेते गट सोडतायत, तरीही उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि जनतेत त्यांच्यासाठी अजूनही एक सॉफ्ट कॉर्नर आहे। आज चर्चा अशी आहे की ठाकरे हरूनही जिंकले आणि फडणवीस जिंकूनही हरलेत, कारण सत्ता मिळवणं ही एक गोष्ट आहे, पण लोकांच्या मनात घर करणं हे खूप वेगळं असतं। फडणवीस कुठेतरी लोकांच्या मनात घर करण्यात अपयशी ठरतायत, त्यांच्या निर्णयामुळे म्हणा, किंवा त्यांच्या जातीमुळे म्हणा, किंवा मग त्यांच्या राजकारणामुळे। ठाकरे ब्रँड जर संपवायचा असेल तर दोन भाऊ एकत्र येता कामा नये, आणि त्यासाठीच राज फडणवीस भेट झाली असं राजकीय जाणकार सांगतात। या भेटीमुळे राज उद्धव युतीला ब्रेक लागेल असा अंदाज वर्तवला गेला आणि तो खरा देखील ठरला। बीजेपीने 227 पैकी सुमारे 150 जागांवर स्वतः लढण्याचं नियोजन केलंय। शिवसेना शिंदे गट साधारणतः 100 जागांचा दावा करतोय, मात्र मनसेला जर महायुतीमध्ये घेतलं तर मराठी मतांचं नवी समीकरण तयार होईल। मुंबईमध्ये 9 नवीन वार्डांची भर पडते का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वार्ड पुनर्रचना, ओबीसींच्या राखीव जागा आणि नव्यानं नोंदवलेल्या मतदारांची भूमिका यावर देखील बरंच काही अवलंबून असणार आहे। पण ठाकरे ब्रँड संपवणं एवढं सोपं नाहीये। ठाकरेंनी रणनीती तयार केली आहे। कार्यकर्त्यांना 300 घरांना भेटी द्यायचं सांगितलंय। फडणवीस सरकारचं महाराष्ट्र विरोधी, मराठी विरोधी आणि मुंबई विरोधी धोरण जनतेपर्यंत पोहोचवा आणि आपल्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना आपण काय कामं केली ते लोकांना सांगून त्यावर उत्तर द्या। शिवसेना, उद्धव ठाकरे गट प्लस मनसे युतीची तयारी देखील ठेवा, असे आदेश देखील उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत। आणि त्यामुळं बीजेपी विरोधात ठाकरे एक मजबूत प्लॅन साकारतायत। पण फडणवीस राज भेट उद्धव राज युतीत विघ्न आणण्यासाठी बीजेपीने प्लॅन केलेली असण्याची शक्यता आता स्पष्ट होते। एक गोष्ट स्पष्ट आहे की बीजेपी जोरदार गव्हर्नमेंट ॲट युअर डोअर स्टेप म्हणजे ही जी मोहीम आहे की सरकार आपल्या दारी, ती मोहीम चालवते। पण ठाकरेंना मराठी माणसाच्या, मुंबईच्या हृदयातून काढणं भाजपला शक्य होईल का हे निकालच सांगेल। तुम्हाला काय वाटतंय? ठाकरे ब्रँड पुन्हा मजबूतीने उभा राहील का? मनसे भाजप युतीचा जनतेवर सकारात्मक परिणाम होईल का? उद्धव ठाकरे हे टिकतील का, की फडणवीस पुन्हा एक नवा डाव टाकतील आणि उद्धव ठाकरेंना झुकवतील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।